व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक। पालघर महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे नियमन अधिनियम 2017 च्या कलम 36(क)(1) अंतर्गत सर्व व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत लावणे बंधनकारक आहे। या संदर्भात विविध वृत्तपत्रातून हॉटेल, दुकाने व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत लावलेले नसल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमींच्या अनुषंगाने कामगार उपायुक्त पालघर यांच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विशेष पथकामार्फत तपास मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांना भेटी देऊन नामफलकांची तपासणी करण्यात आली। नामफलकांवर देवनागरी लिपीतील मराठी भाषेत नामफलक न लावलेल्या 65 आस्थापनांना तात्काळ नामफलक दुरुस्त करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। ज्या हॉटेल, दुकाने व आस्थापना उक्त तरतुदींचे पालन करणार नाहीत त्यांच्या विरुद्धवर नमूद अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल। मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असून पालघर जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी तात्काळ देवनागरी लिपीतील मराठी भाषेत नामफलक लावावेत असे आवाहन कामगार उपायुक्त यांनी केले आहे। महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 व महाराष्ट्र व दुकाने अधिनियम 2018 च्या कलम 36(क)(1) अंतर्गत प्रत्येक आस्थापनेने त्यांचा नामफलक हा मराठीतच लावला पाहिजे। मराठीमध्ये नामफलक न लावणाऱ्या आस्थापनांवर सदर अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल। कृपयाची नोंद घ्यावी। ज्या आस्थापनांनी त्यांचा नामफलक मराठीमध्ये लावलेला नसेल त्या आस्थापनांनी ताबडतोब आपला फलक हा मराठीत लावावा। ज्या आस्थापना सदर अधिनियमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल। पालघर जिल्ह्यामध्ये मराठीमध्ये नामफलक न लावणाऱ्या आस्थापनांवरती ह्या कामगार विभागामार्फत नोटिसेस बजावण्यात येत आहे। तरी मी याद्वारे सर्व आस्थापना मालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा नामफलक हा मराठीतच लावावा।